काहीतरी भेटायचं नाटक करतो. स्विच ऑफ. मंजूला कॉल करून बघतो. मंजू मंजू डार्लिंग. मंजूचा फोन स्विच ऑफ. हे दोघांचा फोन कसा स्विच ऑफ येतोय? दोघांचा फोन स्विच ऑफ. त्या सत्याला मी चांगला ओळखतो. मुद्दामून त्याने फोन स्विच ऑफ करून माझ्या मंजूला कुठेतरी बाहेर बाहेर फिरायला घेऊन गेला असेल. ए मंजू, तू त्याच्याबरोबर फिरायला जाऊच कशी शकते? कुठं घेऊन गेला असेल हा माझ्या मंजूला फिरायला? त्याचा शोध घ्यायला पाहिजे. कसं? सत्या, सध्या ऐक की, आपण कुणालाच काही न सांगता बाहेर आलोय. सगळे काळजीत असतील, शोधत बसतील आपल्याला. त्यात आई आणि सवीनं स्वयंपाक केला, आपण काही खाल्लं पण नाही. अन्नाची नासाडी होईल, मम्मी साहेबलाही ओरडतील. आणि तो मुलगा आपल्या मागं लागला ते सगळ्या घरात सगळ्यांनाच माहितीये. आपण त्यांच्या नजरेसमोर दिसलो नाही ना, सगळे पॅनिक होतील. ऐक, आपण परत जाऊया. ऐक ऐक, चल चल परत. वाघमारे, किती टेन्शन घेत आहे? हे बघा, घरात कोणी सुद्धा पॅनिक होणार नाही. मी जयद्याला आधीच सांगून ठेवलंय की आपण दोघं आउटिंगला जातो, त्यामुळे तो सगळं मॅनेज करेल. तुम्ही काळजी करत बसू नका. तुम्ही फक्त हा माहोल एन्जॉय करा. सत्या, बरं ऐक, घरच्यांचं ठीक आहे. पोलीस स्टेशनवरनं फोन आला तर? सत्या, कामाचा फोन येऊ शकतोय ना? वाघमारे मॅडम, त्याचं बी टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी ते बी जयद्याला सांगून ठेवलंय. तसं काय असेल ना तर ते बी कळवलतो आपल्याला. तुम्ही फक्त एन्जॉय करा हो. बर, मग कुठं चालू ते तरी सांग.